मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आलेलो आहे वज्रेश्वरी येथे. तर आता थोड्या वेळामध्ये दर्शन करणार आहोत आणि माझ्यासोबत आहे विजय. तो भिवंडीला राहतो तो. तर आता ॲक्च्युली आतमध्ये कॅमेरा व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे, त्यामुळे आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपण काढण्याचा प्रयत्न करूया. तर आता आपण वज्रेश्वरी मंदिर येथे आपण पोहोचलेलो आहोत आणि तुम्ही खाली बघू शकता. इथे ठिकठिकाणी तुम्हाला स्टॉल बघायला मिळेल आणि इथून तुम्ही ओटी घेऊन जाऊ शकता देवीसाठी. तर अशा काही पायऱ्या आहेत, ते आपण आता वरती चढत जाणार आहोत. आणि थोडक्यात जर इतिहास बघायचं म्हणलं तर वज्रेश्वरी हे वज्रबाई म्हणून ओळखले जाणारे गाव आहे. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात भिवंडी तालुक्यातील तानसा नदीजवळ वसलेले हे गाव आहे. हे वज्रेश्वरी मंदिर गरम पाण्याच्या झऱ्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. रामाने विनंती केली की देवी वडवली प्रदेशात राहून वज्रेश्वरी म्हणून ओळखली जावी. अशा प्रकारे या भागात वज्रेश्वरी मंदिराची स्थापना झाली. वज्रेश्वरी हे मंदिर गरम पाण्याचे झरे यासाठी प्रसिद्ध तर आहेत, त्याचबरोबर मुख्य मंदिरावर चढण्यासाठी 52 पायऱ्या आहेत. तर हा आहे वज्रेश्वरीच्या आवारातला आजूबाजूचा परिसर आहे. आणि आता आपण त्या बाजूला जाऊन बघूया. तिथे काही शूटिंग काढण्यास सक्षम नाही आहे. आणि इथे जर तुम्ही बघाल तर इथे 3 मुखी दत्त मंदिर आहे आणि त्याचबरोबर पाठीमागे एक रुद्राक्षाचं झाड आहे. आणि तुम्ही बघू शकता रेणुका देवी, वज्रेश्वरी देवी आणि कालिका देवी या 3 देवींची इथे स्थापना केलेली आहे. आणि हा आहे आतला परिसर. आणि हे तुम्ही बघा, हे सर्वात उंच मोठं झाड आहे आणि ते बरोबर मधोमध गेलेलं आहे. तर ते आहे रुद्राक्षाचं झाड आहे. इथे तुम्ही बघू शकता नवरात्र वगैरे जेव्हा असेल तेव्हा इथे खूप गर्दी असते. त्यासाठी इथे रांगेत उभे राहून तुम्हाला दर्शन पण एक पान घ्यायला मिळेल. आणि आता गर्दी नाही, त्याच्यामुळे डायरेक्ट आपण दर्शन घेतलेलं आहे. आणि हा आजूबाजूचा व्ह्यू तुम्ही बघू शकता, खूप सुंदर असा व्ह्यू आहे. मित्रांनो, तो वरती तुम्हाला दिसतो तो यज्ञ मंडप आहे. तर आवडतं इथं शूटिंग काढून देत नाही, नाराज झालाय. चला, नको रिस्क नको रे. हा इकडे हे करू.
काय शूटिंग करून देत नाही तर काय? फोटो काढला ना तुम्ही? हां, देवीचा फोटो काढला ना तिथं? फोटो ना व्हिडिओ घेतला ना? नाही घेतला ना. तर मित्राला वाटलं की व्हिडिओ काढलाच नाही आतला, म्हणून तो थोडा नाराज झाला होता, कारण इतक्या लांब येऊन पण शूट करून देत नाही. तरी मी देखील व्हिडिओ काढला तो. इथे गणेशाची मूर्ती आहे आणि समोर नंदी आहे. प्रत्येक मंदिरामध्ये नंदी तुम्हाला दिसणारच आहे. आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊ. महादेवाची पिंड तुम्हाला बघायला भेटेल. इकडं प्रसाधनगृह आहे. महाराजाची मूर्ती आहे. तर आपण आता बरं जाऊ. अहो ज्या आतमध्ये घेऊन नाही दिलं. गोदडे बाबा महाराज चैतन्य काय ते? हां, हा ना. राजा मित्रांनो, मंदिराच्या बाजूला आहे ना, वर चढण्यासाठी पायऱ्या आहे. आणि बसण्यासाठी सुविधा आहे आणि मध्ये होम आहे. खालचा व्ह्यू आहे बघा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटू आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.